राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025चा अभ्यास करत असताना आपल्याला हा प्रश्न पडत आहे सध्या मुलांना की प्राचीन आणि मध्ययुगीनचा अभ्यास प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास कुठून करायचा, त्याचे सोर्स काय वापरायचे. परंतु आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा आपली 9 नोव्हेंबरला आलेली आहे, म्हणजे जवळपास आता आपल्याकडे 20-25 दिवसांचाच कालावधी आहे. मग या दरम्यान आपल्याला काय वाचायचं आहे ते आपण बघूयात आणि त्याचा नेमका अभ्यास कसा करायचा, त्यावरती किती क्वेश्चन आजपर्यंत येऊन गेलेले आहेत. म्हणजे साधारणतः आपण याचे 2 भाग करू शकतो की 2020च्या आधी किती क्वेश्चन येत होते आणि त्यानंतर ट्रेंड नंतर कसा चेंज झाला, नंतर फक्त 3, 4, 5 असे क्वेश्चन्स कसं काय आलेले आहेत, किती लिमिटेड झालेला आहे याचा अभ्यास, हे पण आपण बघणार आहोत. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास आणि त्याचा अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा आणि किती डेप्थपर्यंत जायचं ह्याचा आपण जरा आढावा घेऊयात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जर का डीपमध्ये अभ्यास करायचा असेल की त्यांना खूपच म्हणजे एक कॉन्फिडन्स येण्यासाठी जर का खूप डिटेलमध्ये जायचं असेल तर त्यांनी कोणते सोर्स वापरावेत. आणि आता फक्त एक 15-20 दिवसावरती परीक्षा आलेली असताना फक्त आपण एक कॉन्फिडन्स कसा घ्यायचा पटपट आपली रिव्हिजन करून, तर त्यासाठी पण मी सोर्स सांगणार आहे. तर पहिली तर गोष्ट मी ह्यासाठी सांगेन की 15-20 दिवस राहिलेले असताना आपण कोणता सोर्स वापरायचा आहे. तर लुसेंट जनरल नॉलेज असा येलो कलरचा बुक आहे, मी तुम्हाला दाखवते. असा हा जो आहे जनरल नॉलेजचा बुक लुसेंटचा, तर त्यामध्ये बरेच जनरल नॉलेजचे काही सब्जेक्ट आहेत. तर त्यामध्ये आपल्याला एन्शंट इंडिया आणि मिडिवल इंडियाचा डाटा मिळू शकतो, जो आपल्याला एक 5 जर क्वेश्चन आले त्या एन्शंट आणि मिडिवलवरती तर आपले 3 ते 4 तर सहज डील होतील या पुस्तकातून. ठीक आहे, तर ह्या पुस्तकातून कोणता डेटा नेमका वाचायचा आहे तो देखील लक्षात घ्या. ठीक आहे, पेज नंबर 1 to 67 जो आहे तो आपल्याला महत्त्वाचा आहे. पेज नंबर 1 to 67 या लुसेंट पुस्तकाबद्दल आपण बोलत आहे. ठीक आहे, इंडियन हिस्ट्री असं दिलेलं आहे त्यांनी, पहिलंच टॉपिक आहे इंडियन हिस्ट्री आणि इंट्रोडक्शन असं म्हटलेलं आहे. आणि फर्स्ट जे आहे ते एन्शंट इंडिया आहे आणि त्याचे टॉपिक्स आहेत 1 to 9. ठीक आहे, एन्शंट इंडियाचे टॉपिक्स आहेत 1 to 9 आणि मिडिवल इंडिया आहे सेकंड टॉपिक. त्याचे टॉपिक्स किती आहेत बरं, 10 to 15 टॉपिक्स जे आहेत ते मिडिवल इंडियाचे. ठीक आहे, म्हणजे जसं ब्रिटिश इंडिया कंपनीचं जसं आगमन होतं भारतामध्ये तिथंपर्यंत आपण मिडिवल इंडिया अभ्यासायचा आहे. ठीक आहे, औरंगजेबचा मृत्यू तिथंपर्यंत आपल्याला मिडिवल इंडिया अभ्यासायचं आहे. तर हे आपल्याला 15-20 दिवसासाठी जर का आपल्याला वाचायचं असेल, 15-20 दिवसावरती परीक्षा येऊन ठेपलेली असताना आपण इतकं करणं संयुक्तिक ठरेल. ठीक आहे, हां. परंतु जर का आपल्याला डिटेल जर का पुस्तक संदर्भ बघायचे असतील प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी तर बघा, प्राचीनसाठी आहे स्टेट बोर्ड 6वीचं आणि 11वीचं. ठीक आहे, 6वी आणि 11वीचं स्टेट बोर्ड. आणि NCERT जे आहे आर एस शर्मा यांचं आहे. तुम्ही के सागर पब्लिकेशनचं देखील त्यांनी मराठीत अनुवादित केलेलं आहे, ते देखील पुस्तक घेऊ शकता प्राचीन भारतासाठी. ठीक आहे, आणि त्यानंतर मध्ययुगीन भारतासाठी स्टेट बोर्ड 7वी आणि पुन्हा 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये देखील थोडा भाग येतो आणि पुन्हा NCERT सतीश चंद्र. ठीक आहे, यांचं के सागर पब्लिकेशनचं पुन्हा एकदा अनुवादित केलेलं पुस्तक तुम्ही मराठीमधून देखील घेऊ शकता. परंतु हे पुस्तक वाचण्यासाठी आता तितका कालावधी नाही आहे. जर का खूपच तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचे असेल, 4-5 दिवस त्यामध्ये जर का जात असतील तर मग हे तुम्ही सोर्स वापरू शकता. परंतु जर का शॉर्टमध्ये कवर करायचं असेल तर लुसेंटमधलं पहिले 1 to 67 पेजेस आपण कवर करायला पाहिजेत. मग आता मी ज्यावेळेस राज्यसेवा परीक्षा दिली होती ते म्हणजे मी सलग देत आहे समजा, तर त्यामध्ये मला एक अनुभव असा आला आहे की मी प्रत्येक हे सगळी पुस्तकं वाचलेली आहेत आणि प्लस लुसेंट पण वाचलेलं आहे आणि मी माझी स्वतःची शॉर्ट नोट तयार केले. शॉर्ट नोट तयार करत असताना एक काय आपण लक्षात घ्यायला पाहिजे हिस्ट्रीच्या विशेषतः हिस्ट्रीच्या बाबतीत, तर एक टाईमलाईन तयार करून घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे आता आपण समजा हडप्पा संस्कृतीपासून चालू करत आहे इतिहासाचा अभ्यास, तर हडप्पा संस्कृतीपासून ते इसवी सन वाईज मी सनावळी वाईज कसं लावून घेतलं, कुठेपर्यंत लावून घेतलं, तर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत एक सनावळी लावून घेतली, जेणेकरून एक अंदाज येतो की ही टाईमलाईन कशी आहे बाबा पहिल्यापासून. ठीक आहे, तर मी तुम्हाला काही माझे नोट्स दाखवते, तर मी कसा अभ्यास केला होता. हां, आणि काही ठळक मुद्दे आपण कशावरती आपण फोकस करायचा आहे समजा प्राचीनचा अभ्यास करताना किंवा मध्ययुगीनचा अभ्यास करताना किंवा आधुनिक भारताचा देखील अभ्यास करताना कशावरती फोकस करायचा आहे. प्रिलिमच्या बाबतीत आता संदर्भात आपण इथं बोलत आहे राज्यसेवा प्रिलिमच्या बाबतीत. ठीक आहे, तर काही पहिल्यांदा प्राचीनचे मुद्दे बघूयात आपण.
ठीक आहे. प्राचीनचे मुद्दे करत असताना ठळक मुद्दे कोणते आहेत, तर आहे पहिला आहे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीवरती क्वेश्चन येताना कसं विचारतील ते, तर पाकिस्तानामध्ये वाहणाऱ्या सिंधूच्या उपनद्या कोणत्या, किंवा भारतात वाहणाऱ्या कोणत्या, किंवा त्यांना वैदिक काळामध्ये त्यांची काही वेगळी नावं होती का, अशी जोडालावामध्ये देखील विचारून झालेला आहे क्वेश्चन. त्यानंतर बघा वैदिक कालखंड. वैदिक कालखंडावरती क्वेश्चन येताना कसा येतो, तर त्यावेळेस व्यापार कसा व्हायचा, त्यावेळेस तिथल्या नाण्यांना किंवा तिथली जे नाणी होती व्यापार करताना, तर त्यावेळेस त्यांना त्यांची नावं काय होती त्या कालखंडामध्ये. ठीक आहे. किंवा वैदिक कालखंडामध्ये अशा कोणत्या स्त्रिया आहेत की ज्यांनी काही ग्रंथ रचलेले आहेत म्हणा, तर अशा काही गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. त्यानंतर महाजनपदे आपल्याला जी माहिती आहेत, फेमस 16 महाजनपदे, तर त्या बाबतीत पण त्यांनी त्यांचे राजे, तिथले राजे किंवा त्या महाजनपदांच्या राजधान्या, विशिष्ट तिथली शहरे जे प्रसिद्धी झाली होती त्यावेळेस, तर ते देखील आपल्याला जोडालावामध्ये त्यांनी विचारलेलं आहे. त्यानंतर आहे जैन आणि बौद्ध धर्म. हे देखील खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जैन आणि बौद्ध धर्म. मग त्यानंतर जैनांचे तत्व काय आहेत किंवा बुद्धांचे तत्व काय आहेत हे देखील आपल्याला ते विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा मौर्य काळ आणि गुप्त काळ हा खूप मोठा कालखंड आहे आणि याच्यामधले जे राजे आहेत ते देखील खूप महत्त्वाचे राजे आहेत. मग ते काय करतात, 1 2 3 4 करून आपल्याला काय करतात, कॅरेक्टर्स देतात आणि ही व्यक्ती ओळखा म्हणतात, ही कोण आहे. ठीक आहे. मग त्या संदर्भात समजा अजातशत्रू देतील किंवा सम्राट अशोक देतील. ठीक आहे. किंवा चंद्रगुप्त मौर्य देतील, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामधील नवरत्न विचारतील, ते काय असे काही देखील देतात. ठीक आहे. आणि ते आपल्याला 1 2 3 4 सेंटेन्स करून ओळखा म्हणून विचारतात. त्यानंतर आहे हर्षाचं साम्राज्य. ठीक आहे. इथंपर्यंत आपण काय करतो, प्राचीन भारत अभ्यासतो. ठीक आहे. प्राचीन इतिहास आपण इथपर्यंत अभ्यासतो. त्यानंतर मध्ययुगीनमध्ये आलं तर इसवी सन सुमारे 700च्या काळामध्ये अरबांचे आक्रमण झाले. ठीक आहे. मोहम्मद गजनी यांनी आक्रमण केलं होतं. तर तिथे ते आपल्याला सिक्वेन्स विचारतील एकतर, किंवा गुलाम वंशाचा संस्थापक कोण, हा मागच्या वर्षीचा प्रश्न विचारलेला होता. गुलाम वंशाचा म्हणजे साधं सरळ एक सिंगल लाईनर देखील आता प्रश्न सध्या येत आहे. ठीक आहे. त्यानंतर खिलजी घराणं, तुघलक घराणं, विजयनगर आणि मुघल. त्यानंतर सगळ्यात शेवटी कोण बरं, मुघल. तर मग असं आपल्याला यांचा क्रम विचारतील, नाहीतर ह्या खिलजी घराण्यातले जे 4 राजे आहेत, समजा 3-4 राजे आहेत, त्यांचा क्रम विचारतील. किंवा विजयनगरमध्ये कोणते राज्य होऊन गेले किंवा त्यांचा क्रम विचारतील. किंवा तिथला कृष्णदेवराय हा फेमस जो आहे, तर त्याच्याबद्दल 1 2 3 4 करून सेंटेन्स देऊन पुन्हा विचारतील आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर हा आहे आधुनिक भारताचा इतिहास. त्यामध्ये तर आपल्याला माहितीच आहे, आपल्याला याबद्दल बरीच माहिती असते विद्यार्थ्यांना, परंतु इथं प्रश्न पडतो की प्राचीन बाबतीत काय वाचायचं आहे आणि मध्ययुगीनच्या बाबतीत काय वाचायचं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला मी तुम्हाला काही नोट्स दाखवते की कशी मी टाईमलाईन तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोड्या सोर्समधून आपण कसं आन्सरपर्यंत पोहोचू शकतो किंवा बऱ्यापैकी क्वेश्चनला कसे डील करू शकतो हे आपण काही बघूया. ठीक आहे. आता मी कुठून लावलेला आहे हा क्रम, तर पुरा पाषाण काळ. तुम्हाला दिसत नसेल तर मी तर सांगते पुरा पाषाण काळ. मग मी असं लिहिलं पुरा पाषाण काळ समजा, तर त्यासमोर लिहून घेतलं इसवी सन कधी ते कधीपर्यंत. ठीक आहे. आता हे सगळं कुठून काढलेलं आहे, तर आपल्याला मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं की आपले स्टेट बोर्ड्स आहेत, त्यानंतर आपले NCERTचे बुक्स आहेत जे अनुवादित झालेले आहेत मराठीमध्ये ते, आणि लुसेंट ह्यांचं जिथं मला काही डेटा बघायला मिळाला तिथला डेटा मी एका नोट्समध्ये छोट्या फॉर्मॅटमध्ये 40 पेजेसवरती उतरून काढलेला आहे. तुम्हाला जर का अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूयात, परंतु सध्या काय करायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट सांगते. तर बघा, पुरा पाषाण काळापासून चालू केलं, मग पुरा पाषाण काळ नंतर काय मध्य पाषाण काळ, त्यानंतर काय बरं, त्यानंतर इथे येते हडप्पा आणि सिंधू संस्कृती. ठीक आहे. हा नवा पाषाण काळ आणि त्यानंतर येते हडप्पा आणि सिंधू संस्कृती. तुम्हाला दिसणार नाही, फक्त एक लक्षात घ्या की आपण टाईमलाईन कसं बनवत आहे. मग हडप्पा आणि सिंधू संस्कृती, त्यानंतर मग काय झालं, प्रथम नागरीय क्रांती, त्यानंतर ऋग्वेदिक काळ, उत्तर वैदिक काळ, त्यानंतर महावीरांचा काळ, त्यानंतर सूत्र काळ, त्यानंतर बुद्धांचा काळ, त्यानंतर संगम काळ. अशी एक टाईमलाईनच लावून घेतली जेणेकरून एक अंदाज यायला पाहिजे की आपण जर का 4 ऑप्शन दिले तर आपल्याला किमान इसवी सनाच्या बेसिसवरती बाकीचे ऑप्शन आपल्याला काय करता येतील, एलिमिनेट करता येतील आणि एका आपल्या आन्सरपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. ठीक आहे. आता खाली अजून बघा तुम्ही याचा उपयोग कसा होतो तर तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर बघा आता आपण काय करूया, तर हा बघा
हर्यक वंश म्हणून लिहिलं इथं, म्हणजे पितृ हत्या वंश, म्हणजे यातले काय करायचे राजे की वडिलांचा खून करायचे त्यामुळं आणि स्वतः गादीवर जाऊन बसायचे, तर त्यामुळे ह्यांचं नावच काय पडलं होतं, पितृ हत्या वंश पडलं होतं, हर्यक वंश देखील म्हणतात त्यांना. मग त्यातला पहिला राजा कोण, बिंबिसार, दुसरा अजातशत्रू आणि तिसरा उदयन. मग हे कसं लावले आपण, क्रमाने लावून घेतले. ठीक आहे. मध्ये एकदा सय्यद घराण्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला होता, सय्यद घराण्याचे जे राजे आहेत ते क्रमाने लावा किंवा ओळखा कोण आहेत हे, किंवा यापैकी कोण सय्यद घराण्याचं नाहीये असं देखील. मग आपल्याला जर का उद्या विचारलं हर्यक वंशापैकी खालीलपैकी कोणता राजा हर्यक वंशाला बिलॉंग करत नाही असं विचारलं, किंवा त्यांचा क्रमवारी विचारली कोणानंतर कोण येतो, चढता क्रम लावा त्यांच्यानुसार, तर आपल्याला हे माहिती पाहिजे, टाइमलाईन माहिती पाहिजे की कुणानंतर कोण आलेला आहे. त्यामुळे काय होतं, हिस्ट्रीचा एक अंदाजही येतो की कशी हिस्ट्री पुढे 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 जात आहे, आणि आपल्याला एक लिंक लागते आठवणीत ठेवायला किंवा आपल्याला ते मेमरीमध्ये ठेवायला सोपं पडतं, खूप जोर द्यावा लागत नाही त्यावेळेस. ठीक आहे. त्यानंतर बघा आता शिशुनाग वंश. शिशुनाग वंशमध्ये काय लिहिलं मी, शिशुनाग आणि कालाशोक. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर का समजा कालाशोक माहिती असेल तर आपल्याला जर शिशुनागमध्ये वंशाचा आहे तो माहिती असेल तर आपल्याला कसं करता, इलिमिनेट करताना देखील ते इझी पडतं. त्यानंतर येतं नंदवंश. ठीक आहे. मग त्यामधील राजे, मग त्यानंतर चालू होतं सिकंदराचे आक्रमण आणि त्याचा मृत्यू. मग त्याची इसवी काय आहे, मग आपल्याला डायरेक्ट विचारतील सिकंदराचे आक्रमण कोणाच्या काळात झालं होतं. ठीक आहे. असं विचारलं तर आपल्याला ते माहिती पाहिजे, त्याच्यावरचं खालचं माहिती पाहिजे की त्याच्या पुढे मागे काय घडलं होतं. तर अशी एक आपण टाइमलाईन लावून घेतली होती. मग जसं सिकंदराचं आक्रमण होतं आणि तो येऊन जातो तसं इथं मौर्य साम्राज्य प्रस्थापित होतं. मग मौर्य साम्राज्यामध्ये पहिला राजा कोण, चंद्रगुप्त मौर्य. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्य. त्यानंतर बिंदुसार, त्यानंतर सम्राट अशोक. मग सम्राट अशोकानंतर काय होतं बरं, ते मौर्य साम्राज्य लयाला जातं. मग त्यानंतर शेवटचा राजा विचारतील ते, किंवा पहिला राजा विचारतील, तर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. हा मग हा बृहद्रथ कोण आहे बरं, मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा आहे. ठीक आहे. मग त्यानंतर विदेशी आक्रमण कशी चालू झाली, त्यानंतर कोणते कोणते घराणे आले, इंडो ग्रीक म्हणजे कोण, पल्लव म्हणजे कोण, शकांचं आक्रमण काय होतं. ठीक आहे. मग असं आपण एक काय करून घेतलं बरं, एक टाइमलाईन लावून घेतली. ठीक आहे. जेणेकरून कशानंतर काय घडलं हे लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर हा कुशाण मधला कनिष्क राजा आयोगाचा फेवरेट आहे. ठीक आहे. याच्यावरती पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. हा मौर्योत्तरकालीन म्हणजे मौर्यांच्या नंतरनं कोणते राजवंश येऊन गेले, शुंगांचं आक्रमण, त्यानंतर कण्व वंश, शुंग वंश, त्यानंतर महाराष्ट्राच्या खाली बाबतीत पाहिलं तर आंध्र सातवाहन. सिमुक राजावरती एक क्वेश्चन आयोगानं परवाच विचारलेला, म्हणजे 2024च्या किंवा 2023च्या फिल्मला हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, सिमुक. आपल्याला माहिती असायला पाहिजे की प्रत्येक घराण्याचे संस्थापक कोण, घराणं आणि त्यांचे साम्राज्य किंवा घराणे किंवा आणि त्यांचे कोण संस्थापक विचारतील किंवा शेवटचा राजा विचारतील. ठीक आहे. मग असं एकदम सिंगल लाईनर क्वेश्चन आला तर आपला तो चुकायला नको, तो कसा असतो, फुलटॉस बॉल असल्यासारखं असतं. ठीक आहे. तर अशा बाबतीत नाही चुकायचं. पुढे जाऊया. त्यानंतर मी कसं लावलं बघा आता, गुप्तकाळामधले पण ते जर क्रमाने विचारले तर श्रीगुप्त, मग त्यानंतर चंद्रगुप्त प्रथम, त्यानंतर समुद्रगुप्त, त्यानंतर चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्य. ठीक आहे. मग तिथे कोण येतो, फाह्यान हा चीनी यात्री येतो. ठीक आहे. मग असं पण विचारतील उद्या की फाह्यान चीनी यात्री कोणत्या कालखंडात येऊन गेला किंवा कोणाच्या काळात येऊन गेला. ठीक आहे. मग अशा वेळेस आपल्याला माहिती असलं पाहिजे, मग तिथं स्टार करून लिहायचं. त्यानंतर कुमारगुप्त, त्यानंतर स्कंदगुप्त. ठीक आहे. ही मी फक्त तुम्हाला एक टाइमलाईन सांगत आहे. इथे आपल्याला म्हणजे एक लक्षात येतं की अभ्यास कसा करायचा आहे, आपल्याला एक टाइमलाईन कशी लिहून घ्यायची आणि त्याच्यावरून लॉजिक कसं लावायचं. ठीक आहे. तर तुम्ही असं एक टाइमलाईन बनवू शकता. त्यानंतर काय बरं, गुप्तोत्तर काळामध्ये कोण येतात बरं, वल्लभीचे मैत्रक, मग स्थानेश्वरचे पुष्यभूती. त्यानंतर हर्षाचा काळ खूप महत्वाचा आहे बरं का तर त्यावेळेस कोण महत्वाचा एक यात्री येऊन गेला होता युएनचा, चीनी यात्री होता. ठीक आहे. तो खूप प्रभावित झाला होता हर्षाच्या कार्यानुसार. ठीक आहे. त्यानंतर हा कार्यकाळ महत्वाचा आहे, हर्षाचा कार्यकाळ, हर्षवर्धन घराणं. ठीक आहे. वर्धन घराणं. हा. त्यानंतर कांचीचे पल्लव, मग त्याच्यामध्ये कोण आहेत बरं, सिंह विष्णू, महेंद्रवर्मन प्रथम, नरसिंहवर्मन प्रथम, नरसिंहवर्मन द्वितीय, अपराजित वर्मन. ठीक आहे. मग ह्यांचा जर का आपल्याला सिक्वेन्स विचारले तर ते देखील आपल्याला जमायला पाहिजे, असा सिक्वेन्स तर विचारतील. ठीक आहे.
पुढे जाऊया, पुढे बघा. हां, आता हे झालं आपण कसं बघितलं बरं, हे जवळपास ॲन्शंटचा आपण एक सिक्वेन्स बघितला. ठीक आहे, वैदिक काळ काय, उत्तर वैदिक काळ काय आहे, त्यानंतर ऋग्वैदिक काळ, त्यानंतर सिंधू संस्कृती वगैरे आपण बघत आलो. मग जैन धर्म, बौद्ध धर्म वगैरे असं कुठंपर्यंत आलो आपण, हर्षवर्धनच्या काळापर्यंत आलो. त्यानंतर मध्ययुगीनचं जर का पाहिलं तर खिलाफतपासून चालू होते, खिलाफत चळवळ. ठीक आहे, इसवी सन 633 ते 661 अशा या दरम्यानमधलंही हा कालखंड आहे. ठीक आहे, मग त्या दरम्यान पहिल्यांदा काय झालं, अरबांचं भारतावरती प्रथम आक्रमण कधी झालं बरं, इसवी सन 712 झालं. तर मोहम्मद गजनीनं काय केलं होतं, 17 वेळा आक्रमण केलं होतं इसवी सन 1000 ते 1027 मध्ये. सोमनाथ मंदिराची लूट केली. मग त्यानंतर ना येतं तराईचे पहिले युद्ध. ठीक आहे, पहिलं फर्स्ट दिल्ली अजमेर शासक पृथ्वीराज तृतीय वर्सेस मोहम्मद गोरी, मग त्याचा पराभव झाला. पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय झालं, मोहम्मद गोरी विजयी झाला आणि त्यांनी कुणाला बोलवलं, प्रतिनिधी ऐबकला बोलवलं. ठीक आहे, हा जो आहे तो कुतुबुद्दीन ऐबक, हाच कोण आहे तो गुलाम वंशाचा संस्थापक. मग आयोगानं हाच क्वेश्चन विचारलेला होता आपल्याला, समजलं. मग दिल्ली सल्तनतची स्थापना कुठून चालू होते बघा ती, मग ती मामलूक वंश म्हणजेच दास वंश म्हणजेच गुलाम वंश. आणि आयोगानं हा क्वेश्चन कुतुबुद्दीन ऐबकवर विचारला होता. आज फक्त त्यांनी सिंगल लाईनर विचारला, उद्या ते काय करतील, कुतुबुद्दीन ऐबक बद्दल 3-4 सेंटेन्स देतील आणि खालीलपैकी कोणता शासक हा आहे असं विचारतील. असं त्यांनी कुणाबद्दल केलेलं आहे, अकबर सम्राट त्याच्या बाबतीत केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. हां, तर बघा मग कुतुबुद्दीन ऐबक नंतर कोण, आरामशहा, मग इल्तुतमिश. ठीक आहे, मग त्यानंतर रजिया सुलतान. हे का लावून घेतलेलं आहे बरं आपण असं टाईमलाईननुसार, का तर आपल्याला इझी पडायला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे की त्यांचा कालखंड कोणता होता आणि त्यानुसार किमान जर जर डायरेक्ट उत्तरापर्यंत जरी नाही जाता आलं तरी आपल्याला एक इलिमिनेशन पद्धत तरी यूज करता आली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर अल्लाउद्दीन मसूद शहा, त्यानंतर नसरुद्दीन मोहम्मद, गियासुद्दीन बलबन, त्यानंतर खिलजी वंश लावला. ठीक आहे, हा झाला मामलूक वंश. त्यानंतर येतो खिलजी वंश. हा बघा खिलजी वंश, आपल्याला काय देतील ते आयोग काय करेल, असे 1 2 3 4 करून काय देतील, हे घराणे किंवा वंश देतील आणि ते म्हणतील की हे कालखंडानुसार लावा. आपल्याला वंश माहिती असतं, परंतु ते आधी कोण आणि नंतर कोण असं जर माहीत नसेल, मग त्यावेळेस काय होतं की खूप सोपा प्रश्न आपल्या हातून निघून जातो. मग त्यावेळेस आपल्याला हे टाईमलाईन उपयोगाची पडते. ठीक आहे, मग बघा दुसरं कोणतं बरं, खिलजी वंश. खिलजी वंशमध्ये कोण पहिला, जलालुद्दीन खिलजी, त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी, त्यानंतर कुतुबुद्दीन खिलजी, त्यानंतर नासिरुद्दीन खिलजी. ठीक आहे, अशी एक टाईमलाईन लावून घेतली. पुढे जाऊया, मग येतो तुगलक वंश. तुगलक वंशामध्ये कोण येतं बरं, गियासुद्दीन तुगलक, त्यानंतर मोहम्मद बिन तुगलक. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, राजधानी कुठे घेऊन गेली त्याच्याबद्दल जरा महत्त्वाची गोष्ट, दिल्लीहून देवगिरीला घेऊन गेली, तर त्याबद्दलची ती महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर येतो फिरोजशाह तुगलक. ठीक आहे, गियासुद्दीन तुगलक, मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलक. त्यानंतर येतं सय्यद वंश. आपल्याला आयोगानं सय्यद वंशावरती क्वेश्चन विचारलं होतं 1 2 3 4 करून. ठीक आहे, तर त्यामुळे आपण मग आज जर सय्यद वंशाबद्दल विचारले तर उद्या आपल्याला तुगलक वंशाबद्दल विचारतील किंवा खिलजी घराण्याबद्दल विचारतील किंवा गुलाम वंशाच्या घराण्याबद्दल विचारतील. ठीक आहे, मग इथे मग त्यानंतर येतो लोधी वंश. बहलोल लोधी, सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी, ज्याच्या काळामध्ये काय झालं बरं, पानिपतचं युद्ध झालं होतं. ठीक आहे, पहिलं युद्ध बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये. ठीक आहे, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला गेल्या 2 वर्षामध्ये कसे क्वेश्चन आले होते किंवा किती क्वेश्चन आले होते आपण तेही बघूयात, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला कोणत्या डेप्थपर्यंत क्वेश्चन पाहायला पाहिजे आणि किती क्वेश्चन एन्शंट आणि मिडिवलवरती येतात. ठीक आहे, 2020च्या आधी काय होतं बघा, आधी जेव्हा 2020च्या आधीचा एक पॅटर्न होता की डेप्थ लेवल खूप जास्त होती आणि क्वेश्चनची संख्या पण जास्त होती एन्शंट आणि मिडिवलवरती. समजा टोटल 15 क्वेश्चन्स येत असतील एन्शंट आणि मिडिवलवरती, हिस्ट्रीवरती, तर त्यापैकी 6, 7 किंवा 8 क्वेश्चन देखील एन्शंट आणि मिडिवलवरती यायचे 2020च्या आधी. पण 2020 नंतर म्हणजे 2021, 22, 23 किंवा 24 देखील आपण जर का पाहिलं, 21, 22, 23, 24 पाहिलं तर आपल्याला संख्या कशी पाहायला मिळते, 2022ला तर ती 2च होती, त्यानंतर 23ला ती समजा 5 होती आणि 24ला 4 होती. ठीक आहे, तर व्हेरिएशन कसे होतात बरं, 3 ते 5 क्वेश्चन, म्हणजे सध्याला जर का पाहिले आपण तर 3 ते गेले 2 वर्ष 3 ते 5 क्वेश्चन्स एन्शंट आणि मिडिवलवरती येत आहेत. ठीक आहे,
तर 23ला आपण कोणते कोणते क्वेश्चन आले आहेत बघूयात आणि 24ला पण बघूयात. ठीक आहे. तर बघा, हां, तर हा महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे. त्यानंतर हा देखील नाही. पुढे बघा, हां, तर इथे बघा क्वेश्चन नंबर 4 आपण 2023चा सेट ए बघतो आहे. राज्यसेवा प्रिलिम 2023 सेट ए मधील क्वेश्चन 4, मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधांवरती प्रकाश पडतो, असा हे क्वेश्चन आले. त्यामुळे हा कुठला आहे बरं, हा एन्शियंटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, हा वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते. ठीक आहे, विनिमयाचे माध्यम काय होते. मग हा पण कोणता क्वेश्चन आहे बरं, हा पण एन्शियंटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 4, 5. ठीक आहे. पुढे बघा, त्यानंतर बघा, सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. ठीक आहे. हा मिडवल मधला एक क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे बघा, 6 नंबरचा क्वेश्चन, म्हणजे सलग क्वेश्चन आले 4, 5, 6. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा, हा देखील आहे मिडवल मधला क्वेश्चन. ठीक आहे. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, म्हणजे विधानं दिलेत 1, 2, 3, 4 करून, आणि ते कोणाबद्दल आहेत असं विचारलंय. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबतीत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवले किंवा विधवा विवाहाला उत्तेजन दिले, आणि सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. ठीक आहे. तर मग हे असे 3-4 सेंटेन्स करून काय दिले, कोण आहे ते ओळखा म्हणले. ठीक आहे. ठीक आहे. मग 15 क्वेश्चन पर्यंत किती आले बरं, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. 4 क्वेश्चन एन्शियंट आणि मिडवल वरती येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. 2023 मध्ये किती क्वेश्चन आलेले आहेत मग, 2023 मध्ये किती आले, 4 क्वेश्चन आले. ठीक आहे. 4 क्वेश्चन म्हणजे किती झाले, 8 मार्क झाले. ठीक आहे. तर हा भाग निग्लेक्ट करून आपण चालत नाही, थोडंफार तरी आपण वाचून गेलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण पुढे बघूया, 2024ला किती आले. इथे आहे 2024चा आहे राज्यसेवेचा पेपर आणि सेट आहे बी. ठीक आहे. तर बघा, पहिलाच क्वेश्चन काय आहे, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले. म्हणजे हर्षापर्यंत आपण एन्शियंट हिस्ट्री पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर हर्षवर्धनला कुठे घेणार बरं, एन्शियंटमध्ये घेऊयात. तर त्यांनी कोणते साहित्य लिहिलं आहे हा क्वेश्चन विचारलाय. तर हा झाला एक क्वेश्चन. ठीक आहे, एन्शियंटमधला. त्यानंतर हां, इथे बघा, सिमुक हा डॅश डॅश घराण्याचा संस्थापक होता. म्हणजे एकदम सिंगल लाईनर आहे आणि एकदम सोपा कॅटेगरीमधला हा क्वेश्चन होतो. हा पण एन्शियंटमधला एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. पुढे बघा, हां, इथे बघा, सुलतानशाहीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदी आणि मुस्लिम जमीनदारांकडून घेतला जात असे. ठीक आहे. सुलतानशाही आपण कुठे बघितलं बरं, मिडिवलमध्ये बघितलं. त्यामुळे हा क्वेश्चन कुठे जातो, मिडिवलमध्ये जातो. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रझाक या फारशी प्रवासाने विजयनगरला भेट दिली. विजयनगर वगैरे त्याचा उदय आपण मिडिवल हिस्ट्रीमध्ये बघितला होता, बरोबर. त्यामुळे हा पण क्वेश्चन कुठे जातो, मिडिवलमध्ये जातो. ठीक आहे. हा 11 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर बघा, ह्यांनी काय दिले, चुकीच्या जोड्या ओळखा म्हणले. अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार, तख्ते ताऊस, हा पण बीबी का मकबरा, हे सगळं कशात येतं, मिडिवलमध्ये येतं. ठीक आहे. पुढे बघा, हां, झाले इथेपर्यंत 15 क्वेश्चन पर्यंत हिस्ट्रीचे क्वेश्चन संपलेले आहेत. ठीक आहे. मग किती क्वेश्चन आले बरं, 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे टोटल 5 क्वेश्चन आलेले आहेत एन्शियंट आणि मिडिवलवरती. ठीक आहे. 2024ला किती आलेत, 5 आलेत. म्हणजे
म्हणजे मार्क्स किती झाले बरं, 10 मार्क्स झाले. म्हणजे निग्लेक्ट करून चालणार आहे का हा पार्ट, नाही चालणार आहे. ह्याच्या आधी येत होते 7 ते 8 क्वेश्चन होते, पण आता संख्या कमी झाली. पण याचा अर्थ असा नाही की ते पुन्हा पॅटर्न रिवाइल करतील, तर ते 7 ते 8 देखील क्वेश्चनपर्यंत जर का गेले तर मार्कांचा आकडा 14 होऊ शकतो किंवा 16 देखील होऊ शकतो. तर आपण हा पार्ट निग्लेक्ट करून चालत नाही. त्यामुळे इथे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की एन्शियंट मिडिवल देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग आता त्यासाठी आपण काही मी जे हँड रिटन नोट्स केलेले आहेत तर ते कशा पद्धतीनं केले आहेत, म्हणजे समजा त्यांनी बलबन या राजाबद्दल विचारलं तर 1, 2, 3, 4 असं सेंटेन्स करून देणार आहेत. तर ते किमान यातले 2 सेंटेन्स जरी माहीत असले आणि आपल्याला अंदाज लागला की हा राजा आहे किंवा हा राजा आहे, जसं त्यांनी अकबराच्या बाबतीत दिलेलं होतं. ठीक आहे. तर आपल्याला एक अंदाज यायला पाहिजे. ठीक आहे. तर तसे मी नोट्स तुम्हाला दाखवते, म्हणजे आपण कसा अभ्यास करायला पाहिजे ते देखील तुम्हाला लक्षात येईल. आणि जर तुम्ही कमेंट्समध्ये जर सांगितलं की हा अशा पद्धतीचा आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घ्यायला पाहिजे फास्ट ट्रॅक टाईप, तर आपण एक 4 ते 5 तासांचा असा एक व्हिडिओ घेऊयात ज्यामध्ये पूर्ण एन्शियंट आणि मिडिवलचा एक ओव्हरऑल लुक तुम्हाला कव्हर होईल. ठीक आहे. त्यात मी काही गोष्टी म्हणजे जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला आधी दाखवते नोट्समधल्या. आपण आधी टाईमलाईन बघितली होती. हां, खिलाफत चळवळ म्हणजे ह्या मिडिवलची हिस्ट्री आपण कुठून चालू झाली आणि कुठंपर्यंत आपण त्याचा एंड केला हे बघितलं होतं. ठीक आहे. हां, तर बघा आता एक तुम्हाला हा ओव्हरलुक घ्या. आता इथे काय लिहिलं पहिल्यांदा, तर हर्यक वंशाचा राजा बिंबिसार. ओके. बिंबिसार आणि बिंदुसारमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. ठीक आहे. ते खूप मोठं कन्फ्युजन होतं. हर्यक वंशाचा राजा पहिला कोणता बरं, बिंबिसार. त्याच्यानंतर ना आला, म्हणजे मी महत्त्वाची एक टाईमलाईन घेतली, ती कशी लिहून काढली बघा. तर त्यानंतर ना येतो अजातशत्रू. ठीक आहे. त्यानंतर ना येतो धनानंद, आणि धनानंदचा पराभव कोण करतो बरं, तर चंद्रगुप्त मौर्य करतो. आणि कौटिल्य हे काय करतात, कूटनीतीने त्याचा वध करतात आणि मग ते मौर्य साम्राज्याची स्थापना होते. ठीक आहे. मग इसवी सन त्यावेळेस काय चालू होतं बरं, हे पण आपण तिथं लिहून घेतलं. इसवी सन पूर्व हा 322 ते 299चा कालखंड आहे. ठीक आहे. आणि आपण इथं लिहिलेलं आहे ह्याच्या जवळच की धनानंदच्या इथे लिहिलंय की याच्या काळातच काय झालं होतं बरं, सिकंदरचं आक्रमण झालं होतं आणि त्याच काळात पण मृत्यू झाला होता. ठीक आहे. मग त्यानंतर ना येतो आपला महत्त्वाचा राजा सम्राट अशोक. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्य नंतर कोण बरं, सम्राट अशोक. मग त्याचा कालखंड इथं लिहून काढला. ठीक आहे. मग त्याने काय केलं बरं, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. कलिंग युद्ध त्याच्या कालखंडातलं महत्त्वाचं युद्ध आहे. त्या काळातच त्याला रिअलाइज झालं की युद्धामध्ये खूप जीवितहानी होते आणि त्याला काही अर्थाने मग त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. धर्मानंतर कलिंग युद्धापूर्वीच शैवमधून बौद्ध धर्मात आला होता. ठीक आहे. मग त्यानंतर ना मग असं पुढे गेल्यावरती काय होतं, मौर्य साम्राज्याचं पतन होतं. ठीक आहे. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर भारतातील इतिहास कसा 2 भागात विभागला गेलेला आहे. मग मध्य आशियातून येणारे विदेशी जे आक्रमण आहेत ते कोणते आहेत, यवन, शक, कुशाण, इंडो ग्रीक आणि पल्लव. ठीक आहे. आणि इकडे कोण आहेत बरं, कण्व, सातवाहन, वाकाटक आणि शुंग, जे खास करून दक्षिण भारत किंवा मध्य भारत आहे ना आपला, तर त्या भागात असलेले हे कोण आहेत, हे घराणे आहेत. आणि ते करून आहेत बरं, ते विदेशी आक्रमण आहेत. ठीक आहे. त्यानंतर ना पुढे बघा, हां, आपण थोडी इथे माहिती लिहून काढली. मग की समजा काही महत्त्वाचे जरी आता क्वेश्चन फक्त सिंगल लाईनरमध्ये जरी विचारत असले तरी आपल्याला शुंग वंश कोण आहे किंवा इंडो ग्रीक कोण आहेत हे थोडीफार तरी माहिती आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे. तर मग बघा आता इथे कसं लिहिलेलं आहे, इंडो ग्रीक. हां, इंडो ग्रीक कोण आहे, तर त्याच्यामध्ये डेमेट्रियस प्रथम तिथला राजा, मिनांडर राजा नाही, त्याने आक्रमण केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर ना इंडो ग्रीक, यवन. ठीक आहे. त्यानंतर शकांचं आक्रमण, त्यानंतर पल्लव, त्यानंतर येतात कुशाण. कुशाणमध्ये कोणता महत्त्वाचा राजा, कनिष्क, त्याचा कालखंड. ठीक आहे. मग कुशाणांच्या पतनानंतर काय होतं बरं, कुशाणांच्या पतनानंतर चालू होतं गुप्त वंश, आणि गुप्त वंशमधलाच पहिला राजा आहे चंद्रगुप्त प्रथम. म्हणजे आपण असं काय केली बरं, एक थीम लाईन म्हणजे एक पूर्ण टाईमलाईन तयार केली. ठीक आहे. हां, आणि त्यानंतरच मग त्याच साईडला ह्या साईडला पण काय चालू होतं बरं, इकडे दक्षिण आणि मध्य भारतामध्ये काय चालू होतं, शुंगवंश. ठीक आहे. आपण बघितलं होतं मौर्याचा अंतिम शासक मगाशी बघताना की बृहद्रथ होता. बृहद्रथचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने काय केलं बरं, त्याची हत्या केली आणि तो सत्तेवरती बसला. त्यानंतर येतं कण्व वंश, त्यानंतर येतं सातवाहन वंश. खास करून महाराष्ट्राच्या बाबतीत हे एकदम महत्त्वाचं असलेलं सातवाहन वंश. ह्याचा कोण म्हणलं होतं, सिमुक. सिमुकवरती एक क्वेश्चन आत्ताच येऊन गेलेला आहे. ठीक आहे.
त्यानंतर वाकाटक, त्यानंतर चालुक्य, पल्लव, चोल, पांड्य. आपण जसं जसं दक्षिणेकडे जाऊ इथे तमिळनाडू वगैरे हा जो पार्ट आहे तिथे चोल, पांड्य वगैरे हे राजे हे घराणे होऊन गेलेले आहेत. ठीक आहे. पुढे बघा, गुप्त वंश. आता गुप्त वंशामध्ये खूप महत्त्वाचे राजे आहेत आणि ते आपण जर कालखंडाने पाहिले तर तशी एक अशी टाइमलाईन करून घ्यायची. ठीक आहे. चंद्रगुप्त प्रथम पहिल्यांदा, त्यानंतर येतो समुद्रगुप्त, त्यानंतर येतो चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्य ही पदवी आहे त्याच्याकडे, त्यानंतर येतो कुमारगुप्त, त्यानंतर येतो स्कंदगुप्त. ठीक आहे. मग हा गुप्त साम्राज्याचं पण एकदा पतन होणार आहे. ठीक आहे. या पतनानंतर अनेक नवीन वंशाचा उदय होणार आहे. त्यामधलं सर्वात महत्त्वाचं राज्य कोणाचं होतं? हर्षवर्धनाचं. आणि हर्षवर्धनाची आपल्याला काय विचारली होती? 3 नाटके देखील विचारलेली होती. ठीक आहे. मग त्यांचं साहित्य देखील विचारतात किंवा त्यांच्या राजदरबारात हे व्यक्ती होऊन गेले किंवा त्यांच्या काळामध्ये हे व्यक्ती हे बाहेरील प्रवासी आले होते. मग ह्यांच्या काळात हर्षवर्धनाच्या काळात कोण आला होता? फाहियान आला होता. मग आपल्याला चिनी प्रवाशांचं देखील काय विचारतील? ते काळ विचारतील. ते कोणाच्या काळात येऊन गेले किंवा ते कुठे येऊन गेले. ठीक आहे. अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यासायचा आहे. मग त्यानंतरनं हर्षवर्धनाच्या नंतरनं गुर्जर आणि प्रतिहार घराणे. ठीक आहे. गुर्जर प्रतिहार घराणे म्हणजे राजपूत काल चालू होतो. मग तिथे कोणते कोणते बरं? प्रतिहारच्या पतनानंतर छोटे छोटे राजवंश आले होते. ठीक आहे. तर ते कोणते? माळव्याचे, परमार. मग असं आपल्याला जोड्यालावामध्ये देतील. माळव्याचे परमार, कनौजचे गढवाल, त्यानंतर अजमेरचे चौहान, दिल्लीचे तोमर. ठीक आहे. बुंदेलखंडचे चंदेल आणि जबलपूरचे कलचुरी. ठीक आहे. असं जोड्यालावामध्ये जरी दिले त्यांनी ते घराणे तरी ते आपल्याला यायला पाहिजेत. थोडंफार वरचं माहिती असलं पाहिजे. तर आता बघा ते आता कशा पद्धतीने आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जर का त्यांनी 4 सेंटेन्स करून जर का दिली तर ते कसं विचारतील आपल्याला? तर ते बघा आपण बघितलं होतं. कोण आला होता? मोहम्मद घोरी आला होता. ठीक आहे. मोहम्मद गजनी, मोहम्मद घुरी आणि मग त्यानंतर त्याने काय केलं होतं? त्याच्या एका गुलामाला कुतुबुद्दीन ऐबक म्हणजेच तो कोण? कुतुबुद्दीन ऐबक, तो गुलाम वंशाचा संस्थापक, त्याला इथे भारतात म्हणजे सोडून गेलं होतं. ठीक आहे. आणि मग तो कोण होता? मोहम्मद घोरीचा विश्वासू गुलाम होता. मुइजुद्दीनचा आणखी एक गुलाम यलदुज हा गजनीचा उत्तराधिकारी होता. बट दिल्ली सल्तनतवर मात्र अधिकार सांगितल्याने काय झालं? यलदुज आणि कुतुबुद्दीन मध्ये काय झालं? युद्ध झालं. ठीक आहे. क्रॉस म्हणजे काय? युद्ध झालं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये गजनीशी त्याने काय केले? कुतुबुद्दीनाने संबंधच तोडले गजनी बाहेरचं. ठीक आहे. त्याच्याशी संबंध तोडून टाकले आणि आपली राजधानी लाहोर येथे स्थापित केली आणि स्वतःला काय केलं? त्याने लाख बक्ष ही उपाधी घेतली. ठीक आहे. त्यानंतरनं ऐबकाला लहानपणीच एका व्यापाऱ्याने त्याला निशापूरला आणले होते आणि काझी फखरुद्दीन अब्दुल अजीज कुफी यांनी विकत घेतले होते त्याला. ठीक आहे. मग लाखो रुपयांचा दानधर्म आणि लाखोंची कत्तल देखील त्याने केलं होतं. ठीक आहे. आणि काझीच्या मुलाने एका व्यापाऱ्याला ह्या पुढं काझीनं काय केलं? एका व्यापाऱ्याला विकलं होतं कुतुबुद्दीन ऐबकाला. गुलाम होता ना तो, त्यामुळे त्यांची विक्री वगैरे चालत असायची. नंतर बघा इसवी सन 1210 मध्ये चौहान म्हणजे चौगन म्हणजे पोलो हा खेळ खेळताना घोड्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ठीक आहे. तो गुलाम घराण्याचा संस्थापक होता. दिल्लीचा पहिला सुलतान होता असं म्हणलं तरी कमी ठरणार नाहीये. ठीक आहे. दिल्लीचा पहिला सुलतान होता. त्यानंतर ना त्याने काय काय केलं असणार आहे बरं? आदाय दिल का झोपडा आणि अजमेर येथे बांधले होते त्यानं. ठीक आहे. आदाय दिल का झोपडा. त्यानंतर विजयाचे स्मारक कुब्बत ए इस्लाम ही मशीद त्याने बांधली होती. त्यानंतर कुतुब मिनाराचे बांधकाम देखील याच्याच काळामध्ये सुरू झाले होते. ठीक आहे. कुतुब मिनारचे बांधकाम देखील याच्या काळामध्येच सुरू झालं होतं. भारतात पहिल्यांदा जिझिया कर याच्या काळात लावला गेलेला होता. आणि त्याच्या दरबारामध्ये बघा हसन निझामी इतिहासकार आहे आणि फखरुद्दीन तारिक ई मुबारक शाही. ठीक आहे. हे कोण आहेत बरं? हे इतिहासकार होऊन गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या दरबारामध्ये. ठीक आहे. हसन निजामी हा देखील इतिहासकार आहे. असं आपल्याला एका प्रिलिमच्या पेपरमध्ये विचारलं होतं की शहाजहानच्या काळातील हे खालीलपैकी कोणते चित्रकार शहाजहानच्या काळात होऊन गेलेले आहेत? तर तसं इतिहासकार देखील विचारतील किंवा त्यांच्या दरबारातील महत्त्वाचे व्यक्ती देखील विचारतील. मग आता करताना कसं केलं आपण? काही त्याच्या कुतुबुद्दीन ऐबकाबद्दल एक 5-6 वाक्य करून ठेवली. मग त्यातलं एक जरी वाक्य त्यांनी 1 2 3 4 करून दिलं तरी आपल्याला ते कसं जातं बरं? ओळखायला सोपं जातं. ठीक आहे. तर आता बघा मी अशी रँडम घेतलेली आहेत घराणे किंवा एखादा राजा. तर
त्यावरून आपल्याला तुम्हाला समजायला पाहिजे की नोट्स पण काढताना कसे काढायचे आहेत किंवा वाचताना कशावरती भर द्यायचा आहे. आता समजा सय्यद आणि लोधी वंश, ठीक आहे, यावरती आयोगानं कसा प्रश्न विचारला होता बघा. त्याचा संस्थापक आहे खिजर खां, ठीक आहे, खिजर खां. त्यानंतर इतर जे शासक होऊन गेले त्यामध्ये मुबारक शहा, मोहम्मद शहा आणि अल्लाउद्दीन हसन शहा, ठीक आहे, हे 4 राज्ये. आणि ह्यांच्यामध्ये कसं आहे बरं, एक टाईमलाईन आहे, ठीक आहे, एकानंतर एक होऊन गेलेले आहेत. मग आपल्याला जर सिक्वेन्स विचारला तरी यायला पाहिजे किंवा ते कोण होते, हे शासक कोणत्या घराण्याशी रिलेटेड आहेत किंवा कोणत्या वंशाशी रिलेटेड आहेत असं जर विचारलं तर ते देखील यायला पाहिजे, ठीक आहे. आता बघा सय्यद वंश इसवी सन 1414 ते 1451 पर्यंत कोणतं वंश होतं बरं, सय्यद वंश. मग तैमूरच्या आक्रमणानंतर दिल्ली येथे नव्या राजघराण्याचा उदय झाला होता. तिथं संस्थापक कोण होता बरं, खिजर खान होता, ठीक आहे. त्यानंतर मुबारक शहा, त्यानंतर मोहम्मद शहा आणि त्यानंतर अल्लाउद्दीन हसन शहा. सय्यद वंशाच्या शासकांनी स्वतःला कोणती पदवी घेतली होती, रयत आला ही पदवी घेतली होती. सय्यद घराण्याविषयी माहिती देणारा एकमेव स्रोत आहे, ठीक आहे, कोणता, तर तारीख आहे मुबारक शाही, तारीख आहे मुबारक शाही, ठीक आहे. त्यानंतर ना पहा, मुबारक आणि मोहम्मद शहाच्या काळात दशरथ या खोकसर जातीच्या नेत्याने विद्रोह केला होता आणि बहलोल लोधी या मोहम्मद शहाच्या सेनापतीने दशरथ सोबत समझोता केला. त्यामुळे काय झालं, पुढे लोधी घराणा आलं. त्यामुळे अंतिम शासक कोण आहे बरं त्याचा, अल्लाउद्दीन हसन शहा किंवा आलम शहा देखील त्याला म्हणतात, ठीक आहे. अशा देखील प्रकारचा एक क्वेश्चन येऊ शकतो. मग कोणतं आलं, लोधी घराणं आलं. म्हणजे सय्यद घराण्याचा नंतर कोणतं घराणं येतं बरं, लोधी घराणं येतं, ठीक आहे. मग बघा, म्हणजे मी तुम्हाला एक फक्त सांगत आहे की त्या एखादं वंश असेल किंवा एखादं घराणं असेल किंवा एखादा शासक असेल तर त्याबद्दल किती गोष्टी माहिती ठेवायच्या आहेत आणि आयोगाने कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले आहेत. इथे हे 4 क्वेश्चन विचारलेले आहेत ना, ठीक आहे, क्यू केलेलं आहे ना तिथे त्या पद्धतीने. आता लोधी वंशमध्ये किती 3 राज्य आहेत, त्यांना मी कसं लक्षात ठेवलं बरं, BSI, ठीक आहे. बी म्हणजे बघा बहलोल लोधी, ठीक आहे. हा सय्यद मोहम्मद शहाच्या काळात काय केला होता, सरहद्दीचा सुभेदार होता, सरहद्दीचा, ठीक आहे. मोहम्मद शहाने त्याला खान ए जहां ही उपाधी दिली होती. उपाधी देखील विचारतात ते. सय्यद अंतिम शासक, सय्यद वंशाचा कोण बरं, अंतिम शासक अल्लाउद्दीन होता. तो दिल्ली सोडून गेल्यावर जनतेने बहलोलला आमंत्रित केले होते. आतापर्यंतचे मुस्लिम राज्यकर्ते कसे होते, तुर्क होते आतापर्यंतचे. परंतु लोधी हा घराणा कुठला होता, अफगाणचा होता, ठीक आहे. नंतर सर्वाधिक काळ यांनी काय केलेलं आहे बरं, 38 वर्ष शासन केलेलं आहे, ठीक आहे. कोणी, बहलोल लोधी यांनी, ठीक आहे. त्यानंतर तुर्की शासनाचा निरंकुश शासन हा राज्यत्व सिद्धांताच्या विरोधात बहलोल लोधी होता. तुर्कीचं कसं, म्हणजे आतापर्यंतचे राज्यकर्ते तुर्क होते परंतु बहलोल लोधी अफगाण होता. मग त्यांचं काय होतं बरं, तुर्की शासनाचं कसं होतं, शासन पद्धती निरंकुश होतं. हा राज्यत्व सिद्धांताच्या विरोधात असलेला हा बहलोल लोधी होता. लोधीचा राज्यत्व सिद्धांत अफगाण सरदारांच्या, एक मिनिट, तर बघा, लोधीचा जो काही राजत्व सिद्धांत होता तो अफगाण सरदारांच्या समानतेवरती आधारित होता. म्हणजे सिंहासनावर तो न बसता काय करायचा, सरदारांसोबत जमिनीवर बसत असे. मग असं एखादं सेंटेन्स करून देतील की हे कोणतं घराणं आहे, कोणत्या घराण्याचे वैशिष्ट्य ते ओळखा म्हणून, तर त्यावेळेस आपल्याला माहिती असलं पाहिजे. किंवा कोणत्या राजाचं हे वैशिष्ट्य आहे, कोणत्या शासकाचं हे वैशिष्ट्य असं करून देतील, त्यावेळेस आपल्याला अशी काही गोष्टी माहिती पाहिजे, ठीक आहे. तो शहा गाझी या नावाने राज्य करत असत. धार्मिकदृष्ट्या तो सहिष्णू होता. जौनपूर पूर्ववर्ती त्याने आक्रमण केलेलं होतं, ठीक आहे. मग त्यानंतर ना आपण मग बाकीचे ते BSI जे मी म्हणलं तुम्हाला की BSI आपण सगळे डिटेलमध्ये नाही घेत आहे, फक्त आपल्याला हे लोधी घराण्याचे वंशज आहे, बहलोल लोधी, सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी असं आपण लक्षात ठेवणार आहे, ठीक आहे. मी फक्त तुम्हाला एक नोट्स कशा पद्धतीचे काढायचे आहेत ते तुम्हाला मी सांगत आहे, ठीक आहे. आता ह्यावरती देखील एक क्वेश्चन येऊन गेला आहे 2022 किंवा 23च्या प्रिलिमला बघा, मध्यकालीन भारतीय इतिहासाचे स्त्रोत. म्हणजे ते काय देतील, तहकीक-ए-हिंद हे खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे किंवा कोणी यामध्ये लिखाण केलेलं आहे असं देतील. तर अल्बेरुनीने केलेलं आहे, ठीक आहे. तर असे काही महत्त्वाचे आपल्याला पुस्तकं किंवा असे ग्रंथ देखील करून ठेवायचे आहेत आणि ते कोणाचे आहेत हे देखील करून ठेवायचे आहेत, ठीक आहे. तहकीक-ए-हिंद कोणाचं आहे, मग अल्बेरुनीने. मग बाकीचं तुम्ही बघून घ्या त्यामध्ये काय आहे, किंवा किताब-ए-हिंद असे देखील त्याला म्हणतात, किंवा ते कोणत्या भाषेत आहे, अरबी भाषेत आहे. महमूद गझनीच्या आक्रमणाच्या वेळची भारतातील राजकीय आणि आर्थिक आणि सामाजिक धार्मिक परिस्थितीचे त्यामध्ये वर्णन केलेले आहे. म्हणजे या पुस्तकात काय काय आहे तहकीक-ए-हिंदमध्ये हे देखील आपण तिथे 1-2-4 ओळी लिहून ठेवल्या. किंवा त्यांनी आता ह्यापुढे जसं शासकाबद्दल विचारत आहेत 1, 2, 3, 4 करून, तर तसं पुस्तकाबद्दल विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे थोडंफार, ठीक आहे. त्यानंतर बघा तबकात-ए-नासिरी,
हे कुणाचं आहे बरं? मिन्नास उस सिराज, मिन्नास उस सिराज याचा आहे. फारसी भाषेत लिहिलेलं आहे ते. ठीक आहे. इल्तुतमिशच्या दरबारात होता तो. इल्तुतमिश कोण आपण कुठल्या वंशामध्ये बघितलं होतं? गुलाम वंशामध्ये बघितलं होतं. ठीक आहे. तर हे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. आणि हे आपण असे त्या वंशातले राजे, महत्त्वाचे राजे जर का पाठ करून ठेवले किंवा माहिती करून घेतली एक टाइमलाईन करून, तर आपल्याला ते लक्षात येतात त्यावेळेस. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, तबकात ए नाशिद झालं. त्यानंतर तारिक ए फिरोजशाही. तारिक ए फिरोजशाही हे कोणाचं आहे बरं? जियाउद्दीन बर्नी यांचं आहे. ठीक आहे. जियाउद्दीन बर्नी. ठीक आहे. त्याला फतवा ए जानदरी असं देखील हे ग्रंथ देखील म्हणतात. त्यानंतर फतवात ए फिरोजशाही. फतवात ए फिरोजशाही कोणाचं आहे बरं? फिरोजशाह तुगलकाची ती आत्मकथा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर इब्न बतूता. इब्न बतूता हा देखील एक प्रवासी होता. तर किताब उल रहला, किताब उल रहला अशा नावाचा त्याने ग्रंथ लिहिलेला आहे. अरबी भाषेत आहे रहला हे ग्रंथ. ठीक आहे. तो मूळचा मोरोक्कोचा होता, आफ्रिकेचा रहिवासी होता. ठीक आहे. अमीर खुसरो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण बरं? अमीर खुसरो. याच्याबद्दल आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. एकदा अल्लाउद्दीन खिलजी बद्दल त्याने 3-4 वाक्य करून दिली होती आणि अमीर खुसरोचं वाक्य त्याच्यामध्ये घातलं होतं. त्यामुळे ओळखण्यास सोपं जात होतं. ठीक आहे. आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी पद्मावत या पिक्चरमध्ये देखील अमीर खुसरोचं रोल बघायला मिळतं. तर ही खूप महत्त्वाची व्यक्ती त्या काळातली आणि त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्याचं लोकप्रिय नाव काय बरं? तुतुए हिंद. ठीक आहे. तुतुए हिंद म्हणजेच भारताचा पोपट असं त्याला म्हणायचे. आणि त्याने तब्बल 8 सुलतानांचे शासन पाहिले आहे. ठीक आहे. असं सेंटेन्स करून देतील. खालील व्यक्ती ओळखा आणि त्याला भारताचा पोपट म्हणतात किंवा तुतुए हिंद असं म्हणतात की. आणि त्याने तब्बल 8 सुलतानांचे शासन पाहिले आहे. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं ते बघा. बलबन येतो, कैकुबाद येतो, अल्लाउद्दीन खिलजी होतो, जलाउद्दीन खिलजी येतो, मुबारक खिलजी येतो आणि गयासुद्दीन तुगलक देखील येतो. म्हणजे तुगलक घराण्यापर्यंत तो होता. ठीक आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या दक्षिण अभियानात तो त्याच्यासोबत गेला होता. तेच दाखवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तारिक ए इलाही या ग्रंथामध्ये अल्लाउद्दीनचा त्याने पराक्रम उल्लेख केलेला आहे. खुसरो हा संत निजामुद्दीन औलियांचा शिष्य होता. मग असं एक सेंटेन्स करून देतील. ठीक आहे. हे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत बरं? एखाद्या व्यक्तीबद्दल अभ्यासताना ह्या 5-6 त्याची डेप्थ गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हे सगळं लुसेंट पुस्तकामध्ये किंवा आपल्याला NCERT पुस्तकामध्ये तुम्हाला सापडू शकतं. जिथे कुठे तुम्ही वाचताना काहीही एका व्यक्तीबद्दल, मी आईनशेमडीबद्दल, तर अशी एक नोट करायची, अमीर खुसरो लिहायचे, त्याच्या खाली एक 5-6 ओळी सोडायच्या आणि तिथे महत्त्वाच्या गोष्टी लिहून काढायच्या. खास करून PYQ बाबतीत असतील तर ते देखील तिथे लिहून काढायचं. म्हणजे आपल्याला नंतर ना एक रिव्हिजन करताना खूप सोपं जातं. ठीक आहे. पुढे बघा. अमीर खुसरोच्या प्रसिद्ध रचना कोणत्या आहेत मग? तर खजानुल फुतूह, त्यानंतर नूर सिपीर, त्यानंतर तुगलक ए नामा, त्यानंतर एजाज ए खुसरवी. म्हणजे असे 1 ते 4-5 त्याचे प्रसिद्ध रचना देतील आणि खालीलपैकी कोणते नाही किंवा खालीलपैकी कोणते आहेत असं विचारतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, शहानामा हा कुणाचा बरं? फिरदोसीचा आहे. ठीक आहे. फारसी भाषेत लिहिला गेलेला आहे तो. त्यानंतर तारिक ए फिरोजशाही हा कोणाचा आहे बरं? बर्नीचा आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा अकबरनामा कोणी लिहिलंय बरं? अबुल फजल याने लिहिलंय. हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग त्यानंतर अजून काय असणार आहे बरं? बखरी असणार आहे. ठीक आहे. शिवाजी महाराजांचे जे आपले कारकिर्दीची माहिती आहे ते सभासद बखरमध्ये कोणी लिहिलंय? कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलंय. ठीक आहे. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर, ह्याच्यामध्ये काय वर्णन केलेलं आहे? पानिपतच्या लढाईचे वर्णन केलेलं आहे. म्हणजे जर का ते थोडं जर पुढे जरी देखील गेले, मिडेवलच्या पुढे जाऊन जर का त्यांनी थोडं मॉडर्न हिस्ट्री आणि मिडेवल मधलं जर पार्ट विचारायचा झाला तर ते देखील बखरी वगैरे विचारू शकतात. हे बखर कोणी लिहिली, जसं त्यांनी बाकीच्या गोष्टी विचारलेल्या आहेत त्या पद्धतीने. ठीक आहे. औरंगजेबा काळातील इतिहासकार, मी म्हणलं चित्रकार विचारलं होतं शहाजहानच्या काळातील, तर त्या पद्धतीने ते इतिहासकार देखील विचारू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लुसेंट किंवा NCERT मध्ये किंवा आपल्या
स्टेट बोर्डमध्ये जिथं जिथं दिसतं आपण ते लिहून ठेवायचं. आता एन्शंटचा थोडा पार्ट बघा. एन्शंटमध्ये विचारताना मी तुम्हाला सांगितलं होतं हडप्पा संस्कृती ते विचारणार आहेत किंवा हडप्पा संस्कृतीमधील मोहनजोदडो सारखी ठिकाणं किंवा कालीबंगन किंवा धोलावीरा ही जी महत्त्वाची शहरं होती त्यांचा शोध कोणी लावला, तिथे उत्खनन कोणी केलं आणि त्यानंतर त्यांच्या जोड्यालावामध्ये त्यांचे महत्त्वाचे काय काय ते कशासाठी प्रसिद्ध आहेत ती शहरे अशा जोड्यालावामध्ये देखील ते विचारू शकतात. तर ठीक आहे. तर आता मी समजा हडप्पा असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. हडप्पा संस्कृतीतील एक शहर घेतलं तर ती कोणत्या नदीकाठी आहे? रावी नदीकाठी आहे. ठीक आहे. पंजाब प्रांत पाकिस्तान म्हणजे सध्याच्या पंजाब प्रांत पाकिस्तानामधले जे आहे ते तिथे आहे आणि जिल्हा कोणता? साहिवाल जिल्हा. येथील उत्खननापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिनर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन तेथील महत्त्वाचे आहे. मग पहिली गाव वसाहत म्हणजे हा कालखंड देखील कोणता आहे ते देखील महत्त्वाचं. म्हणजे पहिली गाव वसाहत म्हणजे नागर हडप्पा संस्कृतीचा उदय आणि त्यानंतर उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे जेव्हा हडप्पा संस्कृती लयाला चालली होती त्यावेळेस त्याचे काय वैशिष्ट्य होते हे देखील आपल्याला विचारू शकतात. मग हडप्पा संस्कृतीचा फर्स्ट उल्लेख कुठे आला बरं? 1826ला चार्ल्स मॅसन याने केला होता. ठीक आहे. मग कनिंगहॅम हडप्पाचे सर्वेक्षण पुरातत्व विद्येचे जनक आहेत असं म्हणतो आपण त्यांना. आणि जॉन मार्शल हे कोण आहेत? प्रथम इंडस सिव्हिलायझेशन हा शब्द त्यांनी आर्यपूर्व संस्कृती म्हणून वापरला होता. ठीक आहे. मग त्यानंतर ना सेम कालीबंगन. आता बघा कालीबंगन बद्दल काय लिहायचं तर ते कोणत्या नदीकाठी हे महत्त्वाचं. तर जसं हडप्पा रावी नदीकाठी तसं कालीबंगन गग्गर नदीकाठी, हनुमानगड जिल्हा राजस्थान आपल्या सध्याच्या भारतामध्ये. ठीक आहे. 1960 मध्ये हडप्पा संस्कृतीचे नगर असल्याचे समजले गेले होते. उत्खनन कोणी केलं मग ते बघायचं. ब्रिजलाल बासी हे कोण आहेत? तत्कालीन ते सरसंचालक होते. ठीक आहे. आणि बालकृष्ण थापर. येथे नागरी हडप्पा आणि पूर्व हडप्पा अशा दोन्ही वसाहती इथे सापडतात. पूर्व नागरी हडप्पा संस्कृती काळातील नांगरलेल्या शेतीचा पुरावा असं डायरेक्ट देतील. नांगरलेल्या शेतीचा पुरावा कुठे सापडला किंवा खालीलपैकी कोणत्या शहराचे हे वैशिष्ट्य आहे तर आपण कालीबंगन हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर बालेकिल्ल्यात ओळीने सापडलेली अग्निकुंडे. बालेकिल्ल्यात ओळीने सापडलेली अग्निकुंडे हे देखील काय बरं तिथलं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. आणि बालेकिल्ला आणि नागरी वसाहत 2 तटबंदी युक्त विभाग हे देखील तिथलं वैशिष्ट्य आहे. आता मोहनजोदडो. सगळ्यात महत्त्वाचं मोहनजोदडो काय म्हणजे मृतांची टेकडी असं म्हणतात किंवा तिथे सततचे पूर आले होते. ठीक आहे. त्यामुळेच काय झालं होतं पुरामुळे तेथील मानवी वस्ती उद्ध्वस्त झाली होती किंवा मृतांची टेकडी तिथे साचली होती म्हणून त्याला असं म्हणजे असं आपल्याला देतील 4-5 वाक्य देतील आणि खालीलपैकी हे कोणते शहर आहे हडप्पा संस्कृतीतील सिंधू संस्कृतीतील असे विचारतील. सिंधू नदीकाठी आहे मोहनजोदडो कुठे? सिंधू नदीकाठी. सिंध प्रांत लारकाना जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा विस्ताराने सर्वात मोठा आहे आणि पाकिस्तानमधील आहे हा नगर. ठीक आहे. पाकिस्तानमध्ये आहे. विस्ताराने सर्वात मोठा आहे. वस्तीचे 2 तटबंदीयुक्त भाग आहेत त्याला काय म्हणतात? बालेकिल्ला म्हणतात एकाला आणि एकाला नागरी वसाहत म्हणतात. ठीक आहे. आणि थर्ड भागाला काय म्हणतात? बाजार म्हणतात. ठीक आहे. हडप्पापेक्षा येथील अवशेष कसे आहेत? सुस्थितीत आहेत. त्यामुळे उत्खनन करायला इथं सोपं जातं. ठीक आहे. किंवा तिथली वैशिष्ट्ये कशी होती नागरी वैशिष्ट्ये कशी होती मोहनजोदडोमध्ये सोपं जातं का तर अजून ते चांगल्या स्थितीत आहेत असं म्हटलेलं आहे. सविस्तर पाहणी कोणी केली मग? सरसंचालक सर जॉन मार्शल, माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित. मग हे आपल्याला जोड्यालावामध्ये देखील विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर भूजल पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन होत नाही आणि मोठे स्नानगृह सापडते हे क्वेश्चन विचारलेले. ठीक आहे. मोठे स्नानगृह कुठे सापडतं बरं? मोहनजोदडोमध्ये आपल्याला आढळतं. आपण मोहनजोदडो ह्या मूव्हीमध्ये देखील आपण बघू शकतो की मोहनजोदडो त्यानंतर ते सिंधू नदीकाठचं ते धरण वगैरे आणि त्यानंतर तिथले मोठे स्नानगृह वगैरे आपल्याला हे समजू शकतं. ठीक आहे. मोहनजोदडोची तुलना कशाशी केली मग? आधुनिक आपली जे चंदीगड आहे ना त्या शहराशी मोहनजोदडोची तुलना केलेली आहे. मग अशा पद्धतीचे बाकीचे पण आपण शहर करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. राखीगडी मग त्याचे 5-6 आपल्याला वैशिष्ट्य माहिती असले पाहिजे. असं सिंधू संस्कृती अभ्यास करताना तेथील महत्त्वाची शहरं आपण अभ्यासले पाहिजे. त्यानंतर संस्कृती मध्य प्रदेशमध्ये कोणती संस्कृती होती किंवा महाराष्ट्रामध्ये कोणती संस्कृती होती आणि ती कोणत्या नदीकाठी होती असे देखील आपल्याला काही क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. आणि किंवा त्यांचा एक क्रम लावा असं देखील विचारू शकतात. मग मध्य प्रदेशमध्ये कोणती संस्कृती होती बरं? कायता संस्कृती आणि माळवा संस्कृती. मग त्याचे वैशिष्ट्य काय असतील बरं? तर मध्य प्रदेशमध्ये कायता संस्कृती आणि माळवा संस्कृती आणि त्याचा इसवी सन कालखंड देखील काय आहे हे देखील आपल्याला विचारतात. ठीक आहे. नर्मदा नदीकाठीवरती होती का? मग मध्य प्रदेशमध्ये अजून कोणते? सागर जिल्हा, एरन आणि उज्जैन नागदा येते. ठीक आहे.
मग काय त्या संस्कृतीमध्ये बघा कुठं आहे ती, उज्जैनपासून 25 किलोमीटरवरती, ठीक आहे. चंबळ नदीची उपनदी काली सिंधच्या तीरावरती आहे. तर ही संस्कृती हडप्पाशी समकालीन असणारी, म्हणजे ह्या संस्कृत्या कोणत्या आहेत बरं, तर हडप्पाशी जे समकालीन संस्कृती आहेत ना, म्हणजे हडप्पा संस्कृती तर महत्वाचीच आहे. सिंधू संस्कृती आपण ठळक मुद्दे मग बघतानाच लेक्चरच्या स्टार्टिंगला बघितलं होतं की सिंधू संस्कृती ही महत्वाचीच आहे, पण त्यासोबत ह्याच्या ज्या समकालीन संस्कृत्या आहेत ना त्या देखील आपण अभ्यासला पाहिजेत आणि त्यामध्येच ह्या संस्कृत्या येतात आणि त्यांचं साम्य काय किंवा त्यामधील एखादी संस्कृती देऊन खालीलपैकी कोणती संस्कृती ओळखा असे देखील आपल्याला एखादा क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. हा, तसं महाराष्ट्राच्या बाबतीत बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत ते खास करून विचारतील आपल्याला. हा, महाराष्ट्राच्या बाबतीत बघा तुम्ही, हा पहिली आहे सावदा संस्कृती दायमाबाद. ठीक आहे. महाराष्ट्रात हडप्पा संस्कृतीचे लोक आले होते याचा पुरावा कुठे सापडतो, दायमाबाद. म्हणजे दायमाबाद हे कुठे आहे बरं, धुळे जिल्हा येथे आहे. ठीक आहे. धुळे जिल्ह्यापाशी दायमाबाद येथे ही संस्कृती सापडते. ठीक आहे. आणि तापी नदीवरती ही संस्कृती आढळते. त्यानंतर चाकावर घडलेली मातीची भांडी, त्यावरील नक्षीमध्ये तिराग्रे, माशांचे गळ, विविध प्राणी, गाव वसावती भोवतीची तटबंदी, हे सगळी काय आहेत बरं, ही सावदा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला पहिलं देतील की दायमाबाद येथे, महाराष्ट्रात दायमाबाद येथे ही संस्कृती आढळते. दायमाबाद येथे तापी नदीवरती ही संस्कृती आढळते. त्यावरती चाकावर घडवलेली मातीची भांडी वगैरे असे त्यांचे नक्षीकाम आहे. असं ते आपल्याला वैशिष्ट्य देतील त्याचे 4 आणि आपल्याला ओळखा म्हणतील की कोणती संस्कृती आहेत आणि 4 संस्कृतीची नावे देतील आणि ओळखा म्हणून विचारतील. ठीक आहे. हा, त्यानंतर आहे माळवा आणि जोरवे संस्कृती. ठीक आहे. हा, इसवी सन पूर्व 1600 सुमाराच्या माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले होते. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम माळवा संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या, म्हणजेच ते महाराष्ट्राचे आद्य शेतकरी होते. अशा प्रकारचा एक क्वेश्चन येऊ शकतो का नाही, महाराष्ट्राचे आद्य शेतकरी हे कोणत्या वसाहतीतील किंवा कोणत्या संस्कृतीतील होते किंवा कोणत्या संस्कृतीमध्ये कोणत्या काळामध्ये ते महाराष्ट्रात आलेले होते. ठीक आहे. आणि ते कुठे आढळतं वगैरे, माळवा संस्कृतीतील काही बदल आणि काही बदल झाले माळवा संस्कृतीत आणि पुढे जाऊन जोरवे उदयाला आली. ठीक आहे. महत्त्वाचे स्थळ कोणते मग त्यांची विचारतील, वाळकीवाडी, इनामगाव पुणे येथे किंवा घोड आणि मुळा संगम तीरावरती आहेत. मग नद्या देखील आपल्याला तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. ठीक आहे. अशा आपल्याला संस्कृती देखील अभ्यासाचे आहेत जे की सिंधू संस्कृतीचे समकालीन आहेत किंवा उत्तर सिंधू संस्कृतीच्या नंतरनं हे उदयाला आलेले आहेत. ठीक आहे. पुढे बघूया. हां, तर आता आपल्याला ही 16 महाजनपदं विचारतात, ती खूप महत्त्वाची आहेत. ठीक आहे. तर त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. तर तुम्हाला कळावं म्हणून मी एक बॉर्डर लाईन काढते आधी भारताची. हां, आणि मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का, 16 महाजनपदे जे आहेत ना, तर ती यामध्ये आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहेत. म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो ती कुठे वसलेली आहेत. ठीक आहे. आपण जॉग्राफी वाईज देखील पाहिलं ना तर आपल्याला ते लक्षात ठेवायला सोपं जातं. तर बघा, आता आपण एक एक ड्रॉ करूया त्याच्यामध्ये. हां, मी इथे आधी हेडलाईन टाकते. ही काय आहेत, तर ही 16 महाजनपदे आहेत आणि खूप महत्त्वाची आहेत बरं का. आयोग ह्याच्यावरती एखादा प्रश्न विचारतो म्हणजे विचारतो. म्हणजे आत्तापर्यंत तरी आयोगानं खूप वेळा यावरती जोड्या लावामध्ये किंवा तेथील शहरे किंवा त्यातील वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. तर मग बघा आपण काय केलेलं आहे. हां, इथे कोणता आहे, महाराष्ट्राच्या साईडला एकदम एक जो दक्षिणेकडचा आहे हा आहे अशमक. ठीक आहे. हा कोणता आहे बरं, अशमक. ठीक आहे. हा आहे अशमक. त्यानंतर इथे कोणता आहे बरं, अवंती. ठीक आहे. तुम्ही पण असं मॅप काढा आणि लिहून घ्या पाहिजे तर. ठीक आहे. इथे आहे मगध, दिसत नसेल तर. ही 16 महाजनपदे आपण बघतोय. ठीक आहे. इथे आहे अंग. इथे आहे रुज्जी. ठीक आहे. इथे आहे काशी. जोडून घेऊया तसे. हे मगध आहे, हे आहे काशी.
ठीक आहे. हे असं आपण का करून घेतोय का, तर एक आपल्याला व्हिज्युअल समजलं पाहिजे की कुठे काय आहे. ठीक आहे. हां, तुम्हाला ते दिसावं म्हणून मी काढत आहे. हां, इथे आहे वत्स. ठीक आहे. हे आहे चेदी, कोसल, मत्स्य, हे जे मधलं आहे ना, हे असं हे आहे शूरसेन. हां, हे आहे गांधार. हे आहे कंबोज, एकदम वरती. हा, इथे आहे, हे आहे कुरु. ठीक आहे. हे आहे पांचाल, इथे लिहिते म्हणजे दिसेल तुम्हाला. हे आहे पांचाल. ठीक आहे. आणि हे आहे मल्ल. ठीक आहे. अशी ही 16 महाजनपदे आहेत. ठीक आहे. हां, तर बघा, पुन्हा एकदा बघा, मी पॉइंट आउट करते म्हणजे तुम्ही तिथल्या तिथं लिहून घ्या पाहिजे तर लहान अक्षरात. हे आहे अश्मक, जे दक्षिणेकडचं एकमेव आहे. इथे आहे अवंती. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. इथे बघा, हे आहे मत्स्य, इथे आहे कुरु, इथे आहे पांचाल, इथे आहे कोसल, आणि हा जो मधला पार्ट आहे तो आहे शूरसेन. ठीक आहे. त्यानंतर इकडे बघा वरती, इथे आहे गांधार, इथे आहे कंबोज. ठीक आहे. त्यानंतर इथे या, इथे आहे मल्ल. मल्लच्या साईडला आहे, राईट साईडला रुज्जी, त्याच्या खाली आहे अंग, त्याच्या खाली आहे मगध, त्यानंतर इथे आहे काशी. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे वत्स, आणि त्याच्या साईडला आहे चेदी. ठीक आहे. तर ही अशी झाली 16 महाजन पदं. ठीक आहे. तर यावरती क्वेश्चन कसा येतो बघा. हां, महाजनपदे. तर काशी म्हणजे सध्याचं काय आहे बरं ते, तर वाराणसी किंवा बनारस. ठीक आहे. वाराणसी किंवा बनारस. आता काशी याबद्दल मी इथं काय लिहिलंय, वाराणसी किंवा बनारस, परंतु ह्याच्यामध्ये मागे एक पेज आहे, त्याच्याबद्दल तिथे मी एक 3-4 सेंटेन्स लिहून घेतले आहेत या महाजनपदाबद्दल. तर ती कशा पद्धतीची आहेत तर ती पण तुम्हाला सांगते. हां, तर ती अशा पद्धतीची आहेत. तर बघा, आता मी समजा वत्स किंवा वंश, हां, तिथे ते सध्या कोणतं आहे बरं, कोशांबी तिथली राजधानी, आणि अलाहाबाद म्हणजे सध्या कुठे आहे ते अलाहाबाद किंवा प्रयागराज. ठीक आहे. महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाल्याने पांडवांचा वंशज चक्षु या राजाने त्याची राजधानी कोशांबी म्हणजे वत्सची राजधानी कोशांबी येथे हलवली. कवी भासाच्या स्वप्न वासवदत्त नाटकातील नायक राजा उदयन बिंबिसारचा हा समकालीन आहे. हा राजा उदयन कोण मग, हा इथला राजा, हा वत्स साम्राज्याचा राजा. ठीक आहे. महाजनपदाचा तो राजा उदयन. वत्सशी कोण आहे बरं रिलेटेड, उदयन. मग असे देखील जोडायला येऊ शकतात. ठीक आहे. मग तशाच पद्धतीचं आपण या बाकीच्या महाजनपदाच्या बाबतीत देखील पुढे 4-4 सेंटेन्स लिहून ठेवायचे आहेत. ठीक आहे. आणि हे कुठे भेटतील आपल्याला, तर हे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये पण भेटू शकतात किंवा NCERTच्या 11वीच्या NCERTमध्ये देखील आपल्याला मिळू शकतात. पण आता मगाशी आपण पाहिलं मॅपच्या स्वरूपात, इथं आपण पाहणार आहे एक 3-4 गोष्टी त्याच्याबद्दल, म्हणजे त्याची वैशिष्ट्ये या बाबतीत आपण बघणार आहे, किंवा तुम्ही असं हुडकून होमवर्कमध्ये लिहून घेणार आहे. बाकीच्या बाबतीत जे दिसतंय ते लिहून घ्या, आणि जे नाही दिसत आहे ते 6वीच्या बोर्डामध्ये किंवा NCERTमध्ये बघा, किंवा आपण ह्याच्यानंतर एकदा एक फास्ट ट्रॅक
एक पूर्ण हे घेणार आहे, व्हिडिओ घेणार आहे 4-5 तासाचा, त्यामध्ये देखील ते कव्हर होऊ शकतं. ठीक आहे, पुढे बघा. हां, तर एक महाजनपद बघा महत्त्वाचं, जे दक्षिणेकडचं आहे आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे, अश्मक किंवा अस्सक. हां, तर हे काय आहे बरं, पोटली देखील म्हणतात. ठीक आहे, हां, कुठे आहे, गोदावरीच्या तीरावरती आहे. ठीक आहे, बुद्धांच्या काळामध्ये अस्सक राजाला अंधक राजा म्हणून देखील ओळखतात. ठीक आहे, 16 पैकी हे एकच राज्य असं आहे जे दक्षिणेच्या प्रदेशात होते. सुत्त निपात या ग्रंथामध्ये त्याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. महागोविंद सुत्तात, बौद्ध ग्रंथात महागोविंद सुत्त म्हणजे बौद्ध ग्रंथात अस्सक राज्याचा ब्रह्मदत्त राजा होता आणि राजधानीचे नाव काय होते, पोतन होते. ठीक आहे, मग ते पोतन सध्या कुठं आहे, तर बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे आहे. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला थोडी माहिती पाहिजे. त्यानंतर बघा इथे बघा अवंती. अवंती म्हणजे काय, उज्जैनी, किंवा उत्तरला काय म्हणायचं उज्जैनी आणि दक्षिणला काय म्हणायचं महिष्मती. आणि तिथला राजा महत्वाचा कोण, राजा प्रद्योत. आपल्याला अवंती, राजा प्रद्योत, मग अशी वत्स बघितलं तिथला राजा उदयन, असं करून आपल्याला जोडायला म्हणून देखील देऊ शकतात. ठीक आहे, खाली बघा आता गांधार. गांधारचं काय, तक्षशिला. तिथला राजा कोण आहे बरं, पुष्कर सरी किंवा राजा तक्षक. त्याचा विस्तार कुठे झालाय, काश्मीर आणि अफगाणमध्ये. आपण बघितलं ना तिथे साईडला, भारताच्या बाहेर होते ते दोन, गांधार आणि कंबोज. विस्तार काश्मीर आणि अफगाण साईडमध्ये बिंबिसारचा तो समकालीन होता. त्यानंतर खाली बघा कंबोज. कंबोजचं काय, राजपूर किंवा राजपूर. आणि त्यानंतर तिथे काय बरं, ते कशासाठी प्रसिद्ध आहे, उत्तम घोड्यांसाठी किंवा घोडेस्वारांसाठी ते प्रसिद्ध आहे. सिकंदरच्या आक्रमणावेळी कंबोजने प्रतिकार केला होता. सिकंदरचं जेव्हा आक्रमण झालं होतं तेव्हा तिथे कंबोज या राज्याने काय केलं होतं, त्याचा प्रतिकार केला होता. गणराज्य पद्धत होती तिथे. ठीक आहे, असा उल्लेख कुठे म्हणजे गणराज्य पद्धत म्हणजे तिथं राजा नव्हता आणि त्याचा उल्लेख असा कुठे दिलाय, अशोकच्या शिलालेखामध्ये दिलेला आहे. मग अशी थोडीफार माहिती प्रत्येक महाजनाबद्दल आपण करून ठेवायला पाहिजे, का तर ही महत्त्वाची असते. याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. पुढे बघा, जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे देखील आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहेत एन्शंटच्या अभ्यास करताना. मग वर्धमान महावीर, मग त्यांचा काळ इसवी सन कोणतं होतं, ते कोणत्या, त्यांचे वडील कोठील होते किंवा त्यांची आई आणि वडील आणि ते कुठल्या कुळाचे होते, हे देखील आपण थोडंफार जरी अभ्यासून ठेवलं तरी महत्त्वाचे. मग त्यांची पंचमहाव्रते कोणती. ठीक आहे, ही बघा, ही पंचमहाव्रते. त्यांची पंचमहाव्रते काय, अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. मग त्यांची त्रिरत्ने कोणती, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग जैन धर्मातले जे काही तीर्थंकर आहेत ते देखील आपण करून ठेवले पाहिजे. ठीक आहे, मग पहिले तीर्थंकर कोण, त्यांचे वाहन कोण, हे आपल्याला लुसेंटच्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. ठीक आहे, आणि मग दुसरे तीर्थंकर कोण, त्यांची माहिती काय, हे देखील आपण जैन धर्माचे तीर्थंकर सगळे म्हणजे पहिले 2-3 करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यानंतर महावीर, भगवान महावीर, हे यांच्याबद्दल तर आपण डिटेलमध्ये केलंच पाहिजे. ठीक आहे, तसं त्याचप्रमाणे बौद्ध धर्म, गौतम बुद्धांबद्दलची माहिती, मग त्यांचा कालखंड काय होता किंवा त्यांचे पाली भाषेतील ग्रंथ कोणते होते. ठीक आहे, पाली भाषेतील ग्रंथ त्रिपिटके, दीपवंश, महावंश, मिलिंद पन्नो. ठीक आहे, त्यानंतर बौद्ध धर्माचे अष्टस्थाने कोणती. ठीक आहे, ह्याला पण महत्त्व आहे बौद्ध धर्मामध्ये. ठीक आहे, त्यानंतर अजून काय, त्यांचे वडील कुठले होते, शाक्य गण परिषदेचे होते. मग आई कोण होती, ठीक आहे, कोणत्या घराण्याची होती, ते देखील आपल्याला विचारू शकतात. किंवा बौद्ध धर्माचा प्रचार कोणत्या राजाने केला, सम्राट अशोकाने केला, कनिष्काने केला. ठीक आहे, हे देखील आपल्याला विचारू शकतात की किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या राज्यांनी केला. ठीक आहे, आणि मग त्याच्यातले हिनयान आणि महायान पंथ, मग हिनयान पंथाचे वैशिष्ट्य काय किंवा महायान पंथाची वैशिष्ट्य काय, मग त्यांची 4 आर्य सत्य कोणती. ठीक आहे, आर्य सत्य कोणती ती आर्य सत्य बघा, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद. ठीक आहे, मग असं देखील आपल्याला विचारू शकतात. मग एन्शंट मिडवेल करताना जैन धर्म आणि बौद्ध धर्म महत्त्वाचा ठरतो. मग त्याच पद्धतीनं आपण बघितलं अकबराबद्दल 4 सेंटेन्स करून दिले होते, तसं चंद्रगुप्त मौर्याबद्दल देतील किंवा अजातशत्रूबद्दल देतील. मग आता अजातशत्रूबद्दल त्यांनी एक PYQ दिला होता, तो आपण इथे बघूया. अजातशत्रू, त्याचे नाव कुणिक सुद्धा होते असं दिलं त्यांनी, कुणिक सुद्धा होते, हे एक सेंटेन्स केलं. नंतर राजधानी त्याची राजगीर. ठीक आहे, मग राजगृह, फर्स्ट बौद्ध परिषद त्याच्या कार्यकाळात झाली, हे
सेंटेन्स केलं होतं त्यांनी, ठीक आहे. आणि वृज्जीची राजधानी लिच्छवी मगधामध्ये विलीन झाली, त्याच्या कार्यकाळामध्ये मगधामध्ये विलीन झाली असं एक करून दिलं होतं. आणि तो मग राजा ओळखा. आपल्याला इथं जर का माहीत असेल त्याचं टोपण नाव किंवा त्याचं नाव कुणिक आहे तर आपण लगेच गेस लावू शकतो आणि मग अजातशत्रू असं टिक करू शकतो, ठीक आहे. मग बिंबिसाराबद्दल काही माहिती, मग चंद्रगुप्त मौर्याबद्दल काही माहिती आपण तिथे 4-5 सेंटेन्स करून लिहून ठेवायचे. हे कधीसाठी सांगते मी, हे खूप आता सध्याला म्हणत नाही मी हे सगळं करा म्हणून, परंतु एवढंच सांगते सध्याला की लुसेंटमधून आपण जिथे कोणत्या सोर्समध्ये वाचतो तिथले 3-4 सेंटेन्स उचलून पटापट आपली एक अशी मायक्रो नोट तयार केली तर आपल्याला हे सोपं जाऊ शकतं. सध्यापुरतं तुम्ही लुसेंट वाचू शकता, ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्याबद्दल काही माहिती दिलेली आहे इथं, ठीक आहे. मग अशा पद्धतीचे हे आपण नोट्स तयार करू शकतो. मग तुम्हाला एकंदरीत एक अंदाज आलाच असेल की एन्शंट आणि मिडवेलचा अभ्यास करताना कशा पद्धतीचे नोट्स काढायचे आहेत किंवा किती डेप्थपर्यंत जायचं आहे, ठीक आहे. तर आणि जर तुमची डिमांड असेल की आपण याच्यावरती एक डिटेल लेक्चर घ्यायला पाहिजे आणि आपण म्हणजे हडप्पा संस्कृतीपासून ते जवळपास बहुमनी साम्राज्याचं पतन वगैरे तिथंपर्यंत आपण मिडवेलपर्यंत जर संपवायचं असेल आणि थोडंफार प्रत्येक विषयाचं घ्यायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की निग्लेक्ट करू नका हा पार्ट. 4 ते 5 क्वेश्चन जरी आले तरी 10 मार्कांचा इथं फरक पडू शकतो. आणि खूप सोपे क्वेश्चन म्हणजे वरवरचे क्वेश्चन देखील आजकाल 2023 आणि 24 मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही लुसेंट आणि जर का स्टेट बोर्ड जरी केलं तरी इनफ आहे सध्यापुरतं, तर तुम्ही या माध्यमातून मार्क मिळवू शकता, ठीक आहे. तर आपण इथे थांबूयात. थँक्यू.